students, today we are going to discuss here a new topic, and the topic is force acting on a current carrying conductor when it is placed in a magnetic field. आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही हे स्टेटमेंट वाचलं किंवा हे टायटल वाचलं त्यावेळेस थोडंसं जर असं वाटत असेल की समजलं नाही आपल्याला किंवा थोडंसं बोजड भाषा आहे तर आपण परत एकदा वाचूयात. ओके, so we will read it once again. Force acting on a current carrying conductor when it is placed in a magnetic field. म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर हा इथे जो महत्वाचा वर्ड आहे तो आपण इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि दुसरं जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड, when it is placed in magnetic field. Now we have previously studied the magnetic field, the properties of magnetic field lines, how they are directed from the north to the south pole, and how the magnetic field lines in a solenoid, they are compared to the magnetic field lines in a bar magnet, and also the magnetic field lines in a circular loop, they are compared to the magnetic field lines in a disk magnet. म्हणजे अशा पद्धतीने मॅग्नेटिझमशी रिलेटेड ज्या काही मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे जे परमनंट मॅग्नेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डिस्क मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट आहे, these are the examples of permanent magnet. And the magnetism which is exhibited by bar magnet, a similar type of electromagnetic effect, it is shown by a solenoid. And the magnetism which is exhibited by the disk magnet, a similar type of magnetic effect, it is shown by a circular loop. तर या सगळ्यांचा आपण स्टडी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दे आर डायरेक्टेड फ्रॉम द नॉर्थ पोल टुवर्ड्स द साऊथ पोल. म्हणजे कशी आहे डायरेक्शन हे विसरायचं नाहीये. दे आर डायरेक्टेड फ्रॉम द नॉर्थ पोल टुवर्ड्स द साऊथ पोल. आणि यामध्ये जे महत्त्वाचं वर्ड आहे करंट कॅरिंग कंडक्टर. व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर it is placed in a magnetic field, then it exerts a force, and this force is given by the Fleming's left hand rule. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण स्टडी करणारच आहोत, पण त्याच्या आधी एक लक्षात घ्या की हा फोर्स काय एक्झर्ट होतो. विचारूयात आपण स्वतःला की वाय दिस फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे लक्षात घ्या, नुसतं हे पुस्तकात दिलंय फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर व्हेन इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, घ्यायचंय पुस्तक आणि लगेच आपलं पाठांतर करायला सुरुवात करायचंय नाही. आपण आता इथे प्रश्न विचारूयात, why such a force is exerted by a current carrying conductor? असा फोर्स का एक्झर्ट होतो. मग तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जर नीट समजलं असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न विचारताना आपण प्रॉपर डायरेक्शनने आता उत्तर शोधण्याची एक 10वीच्या विद्यार्थ्यांना ही सवय लागली पाहिजे. म्हणजे आता चुका थोड्याशा कमी व्हायला पाहिजेत हे लक्षात घ्यायचंय. सो व्हेनेवर अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर दिस इज अ परमनंट मॅग्नेट अँड दिस इज अ हॉर्स शू मॅग्नेट. म्हणजे हा जो आहे हा हॉर्स शू मॅग्नेट आहे. हा जो स्पॉट आहे, दिस व्हाईट कलर स्पॉट, इट इज इंडिकेटिंग द नॉर्थ पोल, अँड हिअर you can see that this is the south pole of this magnet. म्हणजे अशा पद्धतीने नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. सो दिस मॅग्नेट इट हॅज इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. दिस इज अ परमनंट मॅग्नेट. हा परमनंट मॅग्नेट आहे आणि त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड आहे. अँड व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड विदिन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस परमनंट मॅग्नेट, दिस करंट कॅरिंग कंडक्टर, शब्द नीट ऐका, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. इट इज कॅरिंग करंट, and as it is carrying current, whenever I am placing this in a magnetic field, the magnetic field of a permanent magnet, there are two magnetic fields, they are interacting with each other. म्हणजे दोन magnetic fields झाल्या, the magnetic field of this current carrying conductor and the magnetic field of this permanent magnet. And whenever such two different magnetic fields they are interacting, a force is exerted on this current carrying conductor. म्हणजे प्रश्न विचारा की अशा प्रकारचा फोर्स काय एक्झर्ट होतो या करंट कॅरिंग कंडक्टर वरती. बिकॉज दिस इज अ परमनंट मॅग्नेट,
it has its own magnetic field. This is acting as an electromagnet when current is passed through it, and therefore electromagnetic field and the magnetic field of this permanent magnet, they are interacting, and due to these two different magnetic fields, a force is exerted on this current carrying conductor. And now we are going to discuss about how the force is directed here in this current carrying conductor. म्हणजे ही जी फोर्स आहे, हा जो फोर्स आहे, what is the direction of this force? We are going to study it. But before going to the actual rule, that is the Fleming's left hand rule, let us ask here a few questions. आपण इथे काही क्वेश्चन्स विचारणार आहोत, कारण आस्किंग क्वेश्चन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे क्वेश्चन्स विचारणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे आपली क्युरिओसिटी जागी राहते आणि आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जी नवीन काहीतरी नॉलेज मिळवण्याची किंवा नवीन काहीतरी त्याच्यातनं आपण काही इनोव्हेटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आपण करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, आता मी इथे काही पॉइंट्स आय हॅव रिप्रेझेंटेड सम ऑफ द पॉइंट्स ऑन द बोर्ड. सो फर्स्ट इज I want to know the direction of force. Okay, the direction of force which is acting on the current carrying conductor before going to the Fleming's left hand rule directly. मग ही direction कशी असेल? Direction of force, how is the direction of force? So this direction of force which is acting on the current carrying conductor, it is perpendicular to the direction of magnetic field and also to the direction of current which is passing through the conductor. म्हणजे ही परपेंडिक्युलर आहे. मग कुणाला परपेंडिक्युलर आहे? टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड ऑल्सो टू द डायरेक्शन ऑफ करंट विच इज पासिंग थ्रू द कंडक्टर. आणि मग ही जी डायरेक्शन आहे ही परपेंडिक्युलर असेल, सो कॅन वी चेंज दिस डायरेक्शन? म्हणजे ही जी फोर्स आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, कॅन वी चेंज इट? म्हणजे असा होऊ शकतो का तो फोर्स? असा होईल का हा फोर्स? येस, असा होईल तो. देन हाऊ कॅन आय चेंज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? इट कॅन बी चेंज बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ करंट दॅट इज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. आपण त्या कंडक्टर मधनं जे काही डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन आहे, इफ वी चेंज द डायरेक्शन ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, इफ दिस इज द फोर्स ऍक्टिंग, इफ द फोर्स ऍक्टिंग इन वन केस, you can also change the force acting in the downward direction. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा फोर्स चेंज करू शकतो. We can change this force and this is achieved by changing the direction of current which is flowing through the conductor. आता हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्या. And then again, what are the different factors on which the force acting on the current carrying conductor it depends. म्हणजे हे जे दोन फॅक्टर्स आहेत, हे दोन फॅक्टर्स कोणते आहेत मग? दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द परमनंट मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जी आहे त्या परमनंट मॅग्नेटची त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे हा जो परमनंट मॅग्नेट आहे, जे आपण ज्याच्यामध्ये ते प्लेस करणार आहे, the force acting on the current carrying conductor, it depends on the magnetic field which is generated by the permanent magnet and also on the current which is flowing through the conductor or the current carrying conductor. म्हणजे अशा पद्धतीने the factors affecting are the magnetic field generated by the permanent magnet and the current which is flowing across the current carrying conductor. And then another question comes here. When can you say that the force exerted on the current carrying conductor it is maximum? म्हणजे force maximum कधी असेल? When the force is maximum. The force is maximum when the magnetic field and the current they are perpendicular to each other. The conductor is placed in such a manner that the current flowing through the conductor and the magnetic field of the permanent magnet they are perpendicular to each other. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारून आपण स्टडी करायचं आहे. नुसतं वाचत बसायचं नाहीये, नुसतं गाईड घेऊन बसायचं नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. And then how can you prove that the force acting is maximum when the magnetic field and the current they are perpendicular to each other? So you can measure the different angles
in which the current carrying conductor it is bending. The measurements can be done, and by these measurements you can just find out from 0 degrees Celsius to from 0 degrees to 90 degrees. You can measure the different angles at which the wire is bending, and you can find out that the current when the magnetic field and the electric current they are perpendicular, the force exerted it is maximum. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे ज्यावेळेस टॉपिक स्टडी करणार आहोत त्यावेळेस यू जस्ट क्वेश्चन योरसेल्फ and then only you will find it very easy. And now we are going to the actual rule, that is the Fleming's left hand rule. आणि मग आता आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो स्टडी करत आहोत. म्हणजे आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही हे रीड करणार आहात टेक्स्टबुक मध्ये, टेक्स्टबुक आपलं सगळ्यात महत्वाचं रेफरन्स आहे. हे आपण वारंवार सांगतोय, ते लक्षात घ्यायचंय, ते वाचायचंय, ते वाचून आपण प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि मग लर्निंग विल बी व्हेरी इझी. आणि मग हा जो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे, जसं आता आपण राईट हँड थंब रूल स्टडी केला, इट इज फॉर मॅग्नेटिक फील्ड. It is to give us the direction of magnetic field. So we are going to use our left hand for this Fleming's left hand rule. मग आपण आता left hand use करणार आहोत for the Fleming's left hand rule. And what the Fleming's left hand rule will give us? The Fleming's left hand rule, it gives us the direction of force which is acting on the current carrying conductor. म्हणजे लक्षात घ्यायचं हे की direction of force acting on the current carrying conductor when it is placed in a magnetic field, it is given by Fleming's left hand rule. आणि मग हा आपला लेफ्ट हँड. तर तुम्ही सुद्धा हे माझ्यासोबत केलं तर एकदम व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल साठी आपल्याला लेफ्ट हँड लागणार आहे. तर आपण एक गंमत म्हणून आपण हा लेफ्ट हँडची सगळी बोटं जी आहेत ती बघूयात. आपल्याला येतंय का इंग्लिशमध्ये हा लिटिल फिंगर, ओके. त्यानंतर हा रिंग फिंगर, अंगठी घालतो ना या बोटामध्ये आपण, म्हणून हा लिटिल फिंगर. देन दिस इज मिडल फिंगर, दिस इज फोर फिंगर अँड दिस इज द थंब, ओके. आता लक्षात घ्या, आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल साठी हे दोन बोटं आपल्याला लागणार नाहीयेत. आपल्याला फक्त एवढे लागणार आहेत, अर्जुनासारखं. अर्जुनाला कसं पक्ष्यांचा फक्त डोळा दिसत होता, तसं आपल्याला इथे काय लागणार आहेत, हे तीनच बोटं लागणार आहेत, ओके. सो ऑल द फ्लेमिंग्स रूल, the whole of the Fleming's left hand rule, it is based on the position of these three fingers. ह्या 3 fingers ची जी काही पोझिशन आहे ती आपण कशी घेणार आहोत आता हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात घेण्याच्या आधी सुद्धा एक्सपेरिमेंटल सेटअप जो आहे तो नीट लक्षात घ्या. हाऊ द एक्सपेरिमेंटल सेटअप इट इज डन इन दिस एक्सपेरिमेंट, and then how the direction of magnetic field it is across the north pole towards the south pole. ही डायरेक्शन कशी आहे हे पण लक्षात घ्या. आणि इथे स्कीमॅटिक डायग्राम्स आपल्याला दाखवलेल्या आहेत. 3 प्रकारच्या डायग्राम्स आहेत पहा. स्कीमॅटिक डायग्राम्स, देर आर टोटली 3 स्कीमॅटिक डायग्राम्स. अँड द फर्स्ट डायग्राम इट इज व्हेरी इझी. तर ही फर्स्ट डायग्राम जी आहे याच्यामध्ये काय दाखवलंय की कुठल्याही प्रकारचा करंट त्या ठिकाणी फ्लो होत नाही. No current is flowing through this first conductor, and therefore when no current is flowing through this conductor, what happens here? काय होतं मग या ठिकाणी? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नाहीये तिथे. मग साधी गोष्ट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नाही, मीन्स ओनली वन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द परमनंट मॅग्नेट इट इज एक्झिस्टिंग देअर. फक्त एकच मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि कशामुळे आहे ती? त्या परमनंट मॅग्नेटमुळे आहे. आणि मग इथे काहीच होणार नाहीये, नो इंटरॅक्शन बिटवीन 2 मॅग्नेटिक फील्ड्स. आणि मग इंटरॅक्शन नसेल तर फोर्स इट विल बी नॉट एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, ऑन द कंडक्टर, नॉट करंट कॅरिंग कंडक्टर, बिकॉज इट इज नॉट कॅरिंग कंडक्टर ऍट ऑल. म्हणजे कंडक्टर मधून करंट पासच होत नाहीये. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नसेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नसेल आणि फक्त एकच मॅग्नेटिक फील्ड असेल फर्स्ट स्कीमॅटिक डायग्राम मध्ये. And this magnetic field will be of the permanent magnet. म्हणजे परमनंट मॅग्नेट ही मॅग्नेटिक फील्ड असेल. आणि मग कुठल्याही प्रकारची इंटरॅक्शन नसल्यामुळे फोर्स विल नॉट बी ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. इतकं सिंपल आहे ते. फक्त इथे तुम्ही क्वेश्चन्स विचारा. माझं सांगणं असेल वारंवार की क्वेश्चन्स विचारा आणि नंतर
प्रॅक्टिस करा की अशा पद्धतीने हे बोटांचा व्यायाम व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे बोटं जी आहेत ती कशी आपण पकडणार आहोत आता हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने ही बोटं आपण पकडणार आहोत परपेंडिक्युलर टू इच अदर. दिस इज द forefinger, this is the thumb and this is the middle finger which are held in this manner perpendicular to each other. अशा पद्धतीने आपण ते पकडायचे. आता पहा आपण इथे डायग्राम्स काढलेले आहेत. डायग्राम बी and diagram C we have drawn over here, and we are going to apply the Fleming's left hand rule to these two diagrams, that is B and C diagram. आता इथे जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती कशी आहे ते नीट लक्षात घ्या. हाऊ इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? इनवर्ड डायरेक्शन आहे अशी. ठीक आहे, इनवर्ड डायरेक्शन आहे. अशा पद्धतीने इनवर्ड डायरेक्शनने ते मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती एक्झर्ट होते. आता आपण काय करूयात, पहिल्यांदा ही सी डायग्राम पाहूयात म्हणजे जरा सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, आता या सी डायग्राम मध्ये मॅग्नेटिक फील्ड इज इन द इनवर्ड डायरेक्शन, द करंट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा करंट जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. मग माझा थंब बघा कुठे आहे, हाऊ माय थंब इज स्ट्रेच्ड. कसा आहे माझा थंब? इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड. मग करंट कॅरिंग कंडक्टर तो मूव्ह झालाय का राईट हँड साइडला? पहा, इट हॅज बीन मूव्ह टुवर्ड्स द राईट हँड साइड. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे थोडंसं इमॅजिन करायचंय. आता फक्त तुम्हाला काय दिसणार नाहीये, माझा फोर फिंगर दिसणार नाहीये बिकॉज म्हणजे तो व्हिज्युअलाइज होत नाहीये, पण तो आहे. फोर फिंगर आय एम पॉइंटिंग इट टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. This thumb, it will point towards the direction of motion of the conductor or the direction of force acting on the conductor. आता हाच जो लेफ्ट हँड आहे तो लेफ्ट हँड आपण काय करणार आहोत, इकडे आणणार आहोत आणि फक्त मी असा टर्न करणार आहे. त्याला का टर्न करणार आहे फक्त? कारण हा जो हे आहे मिडल फिंगर, नाउ इट इज पॉइंटिंग द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर हा करंट दाखवतो, त्याचप्रमाणे फोर फिंगर इट इज डायरेक्टिंग टुवर्ड्स द magnetic field, and this thumb it is showing the direction of force which is acting on the current carrying conductor. म्हणजे तुम्ही आधी सी ला अप्लाय करा अशा पद्धतीने, म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल. पहा, सी ला अप्लाय करा, बरोबर तुमच्या लक्षात येत आहे. आणि नंतर तोच हात असा थोडासा फक्त इन्व्हर्टेड करायचा, म्हणजे यू आर अप्लाइंग इट अगेन टू बी. म्हणजे अशा पद्धतीने हे Fleming's left hand rule आहे, and it is indicating the direction of force acting on a current carrying conductor. आणि मग हा Fleming's left hand rule, आता मला तुम्हाला तिन्ही माझे जे फिंगर्स आहेत ते तिन्ही फिंगर्स दिसतात. ओके, सो इफ दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, then this is the direction of force which is acting on the current carrying conductor when these three fingers are stretched in a perpendicular manner. म्हणजे हा जो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे इट इज अप्लाइड इन अ इलेक्ट्रिक मोटर. अँड नाउ लेट्स डिस्कस अबाउट द इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे आपण आता इलेक्ट्रिक मोटरचा जो स्टडी आहे तो स्टडी आपण करणार आहोत. दिस इज अ व्हिडिओ विच शोज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. You can see here how B is displaced. The schematic representation of C is also seen over here. Then again we can see that force is exerted on the current carrying conductor B, and how it is moving in the C, it is moving in the right hand direction. Again the B conductor, it will be exerting a force in the left hand direction. Just you see how C is again in the right hand direction, it is moving in right hand, B again in the left hand direction. Now let us see the movement in C.